हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मराठी पाऊल पडते पुढे ही उक्ती आता मराठी चित्रपटांच्या बाबतीत सुद्धा अत्यंत तंतोतंत लागू पडायला लागली आहे. इतके वेगवेगळे विषय, सफाईदार पद्धतीचं चित्रीकरण आणि एकूणच टेक्निकली आणि कथानकाच्या दृष्टीनं अशा दोन्हीकडून एक सकस सिनेमा आता मराठीमध्ये पाहायला मिळतोय. 19 फेब्रुवारीला आणखीन एक मराठी चित्रपट रिलीज होतोय, ज्याची आता बऱ्यापैकी चर्चा सुरू झालेली आहे आणि हा चित्रपट कधी रिलीज होतोय याच्याबद्दल उत्सुकता आहे. हा चित्रपट आहे मिस्टर अँड मिसेस सदाचारी. आज मिस्टर अँड मिसेस सदाचारीची संपूर्ण टीम आमच्या स्टुडिओमध्ये आहे. सर्वप्रथम मी स्वागत करतो ज्यांचं नाव आणि व्यक्तिमत्व दोन्ही भारदस्त आहे असे वैभव तत्ववादी. थँक्यू सो मच. या चित्रपटामध्ये काम करणाऱ्या प्रार्थना बेहेरे. थँक्यू. चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष वाघ. नमस्कार. आणि चित्रपटामध्ये ज्यांनी खलनायकाची भूमिका केलेली आहे पण प्रत्यक्ष जीवनात खलनायक नाही आहेत असे विजय अंधळकर. नमस्कार. चौघांचंही मनापासून स्वागत आहे. Thank you. अशी जी सुरुवात मला तुमच्यापासून करायची आहे. Yes, sir. मुळात तुमचा चित्रपट सृष्टीशी तसा जुना संबंध आहे. Right. दिग्दर्शक म्हणून मिस्टर अँड मिसेस सदाचारी का करावा असं वाटलं? सर याआधी सिनेमे म्हणजे 2 मी सिनेमे प्रोड्यूस केले होते मराठीत, प्यारवाली लव्ह स्टोरी आणि तू हिरे. आणि त्याच्या आधी माझे जो एक्सपिरियन्स होता म्हणजे हिंदी किंवा अदर सिनेमेज हँडल करायचा, डिस्ट्रीब्युशन आणि हे सगळं करताना एक वेळ येते की जेव्हा आपण स्वतःसाठी काहीतरी करावं, म्हणजे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये निघून काहीतरी स्वतःसाठी करावं. जेव्हा ह्या 2 फिल्म मराठी मी प्रोड्यूस केल्या त्यानंतर एक अशी स्क्रिप्ट आली हाताशी की ती अशी वाटली की एक चांगली स्क्रिप्ट आहे आणि त्याला एक वेळ दिला पाहिजे छान. तर आय वॉज वर्किंग ऑन इट. आणि एक लेवलवर अशी आलं की मला आता जे डायरेक्टर मी ज्या डायरेक्टर सोबत काम करणार होतो त्यांच्याकडे मला असं आउटकमच मिळेना की आता रे मला मी व्हिज्युअलाइज करतो पण ते मिळत नव्हतं. शेवटी सगळ्यांनी असं ठरवलं की सगळ्यांनी असं म्हटलं की अशी वाय डोंट यू डायरेक्ट इट. तर ते असं प्लॅन नव्हता की मी डायरेक्ट करणार आहे म्हणून कधीच. अच्छा, म्हणजे मनासारखा दिग्दर्शक मिळाला नाही म्हणून स्वतः दिग्दर्शकाच्या भूमिकेत ऍक्च्युली असं म्हणता येईल. पण त्यापेक्षा जास्त की मी काही व्हिज्युअलाइज केलं त्या गोष्टी स्क्रिप्ट वाईज, पण ते मला तिथनं व्हिज्युअलायझेशन तिकडनं यायचं नाही, तिकडनं मिळालं नाही. आणि शेवटी असं झालं की त्यांच्या पण वेळा तो डायरेक्टर जो मी म्हणणार होतो त्यांचं पण एक फिल्म होत होती शूट, तर त्यांचे 1 महिना फिल्म पुढे झाली नंतर, म्हणजे आपली पुश झाली त्यामुळे. आणि नंतर पण ते आउटकम येईना. तर त्यानंतर सगळ्यांचं असं डिसिजन ठरलं, आम्ही सगळ्यांशी मी म्हणलं पण काय करायला पाहिजे. एंटायर टीम, उत्पल म्हणजे आपले प्रोड्युसर्स आहेत सगळेच, म्हणजे हे मित्रच आहेत आपले, त्यांनी सगळे म्हटलं की वाय डोंट यू डायरेक्टेड, आम्ही आहोत. आणि मला ते खूप सोपं झालं यांच्या मदतीमुळे, कारण ते मी एकटं नव्हतं करू शकलो. कारण दिग्दर्शक म्हणून तुमचा काय अनुभव आहे नंतर विचारतो. वैभव तुझ्याकडे येतो. मुळात सुरुवात तुझी थिएटरपासून आहे. COEP मधनं इंजिनिअरिंग पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर फिल्ममध्ये करिअर करायचं ठरवलेलं आहे. तुझी आतापर्यंतचे सुराज्य, कॉफी आणि बरंच काही, हिंदीमधला हंटर, बाजीराव मस्तानी, मराठीमधले काही सिरियलमध्ये तुझं माझं जमेना असेल किंवा पिंजरा असेल, अमर प्रेम असेल, डिस्कवर महाराष्ट्र असेल, या सगळ्यानंतर आता हा चित्रपट करत असताना रोल आवडला की टीम आवडली का मिळेल तो पिक्चर स्वीकारायचा म्हणून केला? नाही, असं मी कधीच करत नाही. मिळेल तो पिक्चर स्वीकारणं ते तत्वात कधीच बसलं नाही. मुळात कॉफी आणि बरंच काही नंतर आशिषने मला फोन केला होता आणि तेव्हा मी आधीपासून म्हणजे आता देवाच्या कृपेने खूप स्क्रिप्ट येतात, पण जेव्हा सुरुवात केली आणि स्क्रिप्ट नव्हते तेव्हा पण मी सिलेक्टिव्हच होतो की चांगलंच काम करायचं, उगाच काहीतरी वाईट काम नाही करायचं. आशिषचा मला फोन आला आणि त्यांनी मला जेव्हा फिल्म ऑफर केली तर तो कॅरेक्टर मला फार, मी बऱ्याचदा असं म्हणतात की माझा रोल फार वेगळा आहे, माझी फिल्म फार वेगळी आहे, माझी स्टोरी फार वेगळी आहे. मी असं नाही म्हणणार रोल वेगळा आहे, पण मी पहिल्यांदा केला आयुष्यात, कारण असा रांगडा व्यक्तिमत्व मी कधीच साकारलं नव्हतं. मी रिअल लाईफमध्ये पण असं नाहीये, रिअल लाईफमध्ये पण असं कधी केलं नव्हतं. पण दिसताना मात्र असा कम्प्लीट रांगडागडी वाटतो. नाही, पण म्हणजे तो जो स्टान्स पाहिजे ना की ऐके, तर तसं रिअल लाईफमध्ये अजिबात नाहीये. फार मी सॉफ्ट स्पोकन आणि शाय कॅटेगरी असल्या कारणाने मला कॉन्फिडन्स नव्हता की तो जमणार का नाही. यांना फार कॉन्फिडन्स होता की हो अरे वैभव तूच दिसतोय वगैरे मला. तर जेव्हा त्यांनी मला टीम खूप छान आहे, आशिष आणि यांनी खूप दांडगा अनुभव यांना कॉर्पोरेटचा, तर टीम खूप आवडली मला आणि स्क्रिप्ट पण खूप छान होती. आणि मग असं असल्यावर नाही म्हणण्याचा काही प्रश्न नव्हता. त्यात एक असा रोल होता की बिकॉज ऑफ विच आय वॉज गोईंग आउट ऑफ माय कम्फर्ट झोन. म्हणजे रोमॅन्टिक हा माझा कम्फर्ट झोन आहे, पण त्याच्या बाहेर जाऊन काहीतरी करायला मिळत होतं आणि त्यामुळे तो मी डेव्हलप होता.
तर इतकी चांगली अपॉर्च्युनिटी होती, म्हटलं डेफिनेटली. काय रोल आहे मिस्टर अँड मिसेस सदाचारीला? शिवा सदाचारी कॅरेक्टरचं नाव आहे. आणि मुळात हा एक असा मुलगा आहे की ज्याला कधीच आईवडिलांनी समजून घेतलं नाही. फार कमी मित्र आहे ज्यांनी खऱ्यारीत्या त्याला समजून घेतलं. अनकन्व्हेन्शनल आहे. महाराजांचा खूप मोठा भक्त आहे, शिवाजी महाराजांचा. आणि त्याचं असं असतं की कुठे काही चुकत असेल तर मी तिकडे बोलणार, गप्प बसणार नाही. आणि त्याला दुनियेची फिकीर नाही करत तो. अशा मुलाच्या आयुष्यात जेव्हा अशी एक मुलगी येते की जी टोटली नेचरनी अपोजिट आहे, आणि मग हाऊ दॅट स्टोरी अनफोल्ड्स, काय काय गोष्टी काय काय तडजोडी कराव्या लागतात, दॅट इज मिस्टर अँड मिसेस सदाचारी. जंगलात गेल्यावर वाघाला आणि या महाराष्ट्रात आल्यावर सच्चा मराठी माणसाला नडायचं नाही, कारण दोघंही डायरेक्ट फाडतात. प्रार्थना, येस सर. पवित्र रिश्तामधली तुमचा रोल अजूनही सगळ्यांच्या लक्षात आहे अजूनही. त्यानंतर तुमचे अनेक पिक्चर झाले, त्यामध्ये आता जो म्हटला तर कॉफी आणि बरंच काही हा खूप गाजलेला तुमचा पिक्चर आहे. या चित्रपटातला तुमचा रोल काय, इथनं मला सुरुवात करायची बोलायला. माझं कॅरेक्टर गार्गी नावाचं कॅरेक्टर आहे. ही मुलगी कॉलेजमध्ये शिकणारी असते आणि कॉलेजमध्ये पहिल्याच नजरेत तिला शिवा सदाचारी शी प्रेम होतं. आणि प्रेम झाल्यानंतर पण शिवा सदाचारी आणि तिचा स्वभाव, फक्त स्वभाव नाही, त्यांचं कल्चर, ते ज्या फॅमिलीजला बिलॉंग करताय, ह्या दोन्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत. त्यामुळे ॲडजस्टमेंट्स हे तिला पहिल्या दिवसापासून करायचे होते. हे तिला एवढं जाणवलं नाही, कारण कॉलेजमध्ये जनरली एक एक्झाम्पल दिलं तर कॉलेजमधल्या मुली असतात, त्यांना मुलगा असा मारपीट करत असेल का असा छान फुटबॉल खेळत असेल ते इम्प्रेस होतात. आणि नंतर जेव्हा खऱ्या आयुष्यात येतात तेव्हा त्यांना कळतं की हे फुटबॉल खेळताना तर तो छान वाटत होता, पण खऱ्या आयुष्यात काय, व्हॉट इज फॉर ब्रेड अँड बटर. आणि मग सगळे प्रश्न सुरू होतात. सो हिच्या आयुष्यात पण तसं होतं. जेव्हा ती प्रेम करते तेव्हा प्रेम होतं आणि नंतर सगळं कळतं की मग आता काय, मग माझं सिलेक्शन चुकीचं आहे का नाही, मग तिला कॉम्प्रोमाइज करावं लागतं का त्याला करावं लागतं, अशी ती स्टोरी. तुझी साथ मला मनापासून हवी आहे. हसत खेळत शिकत एकत्र मोठं व्हायचंय मला. उद्यापासून आपला सदाचारी सुपर डुपर हिट सदाचारी. बिम 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 सदाचारी. माझ्या मुलामुळं कोणाचं मन दुखावलं गेलं असेल तर मी तुम्हा सगळ्यांची जाहीर माफी मागतो. विजय अंधळकर, तुमचा चित्रपटसृष्टीचा एकूण अनुभव, आणखीन या चित्रपटाचा रोल, अशा दोन्ही गोष्टी मला माहिती करून घ्यायच्या. बरं, ढोल ताशा चित्रपटातून माझं पदार्पण झालं. त्याच्यानंतर 702 दीक्षित आता 15 जानेवारीला रिलीज झाला. त्याच्यामध्ये मी लीड केला होता. त्याच्यात एक ब्राह्मण असलेला घरातला IT कंपनीमध्ये काम करणारा एक मुलगा असतो, ते कॅरेक्टर होतं. आणि त्याच्यानंतर आशिष वाघला मी भेटलो तेव्हा तो म्हटला एक व्हिलनचं कॅरेक्टर आहे, ते करणार का? सो करणार म्हटलं. आणि ते विरुद्ध चेहऱ्यावरनं तर हिरो सारखं एकूण पर्सनॅलिटी असताना व्हिलन का स्वीकारला? असंच मी म्हटलं, एक आपलं काय म्हणतात, आपण प्लेट सजवून पब्लिक समोर ठेवायची, लोकांना जे आवडेल ते आपण सर्व करायचं, असं माझं तरी आत्ताचा मानस आहे. बरं, ओके. या चित्रपटातला रोल काय तुमचा? खलनायकाची भूमिका आहे. फिल्म ऍक्शन आहे, रोमॅन्स आहे आणि एकेरी प्रेम आहे. त्याच्यातून शिवा सदाचारी बरोबर ऍक्शन सिक्वेन्स आहेत. पण हा चित्रपट तुम्ही लव्ह स्टोरी म्हणाल की ऍक्शन पट म्हणाल? नाही, मी म्हणेन की हा नात्यांवर आधारलेला सिनेमा आहे. त्या ज्या काही गोष्टी मध्ये येतात, सपोज आज त्यांच्या लव्ह स्टोरीमध्ये आहे, वडील मुलाचं नातं आहे, मित्रांचं नातं आहे, या सगळ्या ट्रॅकमध्ये ऍक्शन अशी अनएव्हिटेबल आहे की जिथे काही गोष्टी घडतात, ज्या वाईट घडतात, जिथे शिवाला त्या पटत नाही, कारण विचारधारा ती ज्याची आहे ती काही वाईट डोळ्यासमोर होत असताना तो सहन करणार, म्हणजे आपण पण करत नाही. त्यामुळे त्या सिच्युएशन्सला अशा कुठेतरी ऍक्शन्स येतात. म्हणून मी त्याला ऍक्शन लव्ह स्टोरी म्हणण्यापेक्षा मी लव्ह स्टोरी म्हणेन किंवा नात्यांवर आधारलेला सिनेमा म्हणून. त्यात ऍक्शन हा पार्ट आहे. या
चित्रपटाचा ट्रेलर किंवा टीजर पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की अतिशय उत्तम दर्जाचे फाईट सीन आहेत. बरोबर. म्हणजे हिंदी चित्रपटाच्या तोडीस तोड असे इथले सगळे फाईट सिक्वेन्सेस आहेत. कुणी केलंय फाईट डिरेक्शन? हे शिवाजी राज म्हणून आहेत, चेन्नईला राहतात, ते चेन्नईचे ऍक्शन डिरेक्टर आहेत. त्यांनी आतापर्यंत 802 सिनेमे केलेत ऍक्शन डिरेक्शन. आणि माझे म्हणजे मी जुने मित्र, त्यांच्यासोबत मी काम केलं होतं एकदा. मी तामिळ फिल्म केली होती ओस्ती नावाची. तर तेव्हा ते फिल्म केली होती. म्हणजे मी रिलायन्स मध्ये असताना मी रिजनलचं प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशन पण सांभाळतो. ओके. तर मी तामिळ, तेलुगू, बेंगॉली, कन्नडा असे सगळे बघायचं. आणि हॉलिवूड, साऊथच्या संपूर्ण तिथल्या फिल्म इंडस्ट्रीशी जवळचा संबंध बघितलेला आहे. हो सगळ्याचं. मग शूट असलं तर मी असायचो. तेव्हा मला 2-3 नाव होते की जे मला आवडलेत आणि ऍज अ पर्सनॅलिटी मला ते खूप आवडले होते. कारण त्या लोकांसोबत काम करायला खूप, तिथे पण म्हणजे खूप हंबल, पोलाईट असे होते. आणि त्यांना मी फोन केला कारण मला इथे ऍक्शन डायरेक्टर म्हणून माझ्या डोळ्यासमोर रोहित सरांसोबत पण मी काम केलं सिंगम मध्ये. तर रॉड्रिक आधी करणार होते, पण रॉडचं ते दिलवाले सुरू होतं, त्यामुळे त्याची जमली नाही ते सगळं. पण अशी जी तुम्ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीशी बऱ्यापैकी जवळून तुम्ही बघितलंय का, तर आता मला सहज एक प्रश्न सुचला की मराठी इंडस्ट्री आणि साऊथची इंडस्ट्री याच्यामध्ये बेसिक काय फरक वाटतं? खूप फरक आहे सर. आपल्याकडे कॉन्टेंट वाईज मी म्हणेन की वी हॅव अ रिच कॉन्टेंट. मराठीमध्ये खूप जास्त चांगलं कॉन्टेंट आहे. नाही, पण असं असताना साऊथचे अनेक पिक्चर आता डब होऊन वेगवेगळ्या वाहिन्यांवरती दिसतात. बरोबर. परंतु मराठी पिक्चर मात्र अजून डब होऊन अन्य भाषांमध्ये तेवढ्या प्रमाणात जात नाहीये. कारण काय ना, एक्सपोजर वाईज ना, आपण काय झालं सर, इथे मराठीला आज आपल्याकडे सॅटेलाइट व्हॅल्यू जे आपण म्हणतो, मी चॅनलवाल्यांशी पण आपण जे बोलतो त्यांना ते त्याला 2 कोटी 1.5 कोटी फिल्मची जी रिक्वायरमेंट असते त्याप्रमाणे सॅटेलाइटला त्यांना पैसे द्यायचे नाहीत. तसे आपल्याकडे खूप मराठी फिल्म आहे की जे त्यांना दाखवायसाठी आहेत पण त्यांना पैसे द्यायचे नाहीत. पण हे डब जे आहेत ना, हे डब त्यांना मराठीला 4 लाख आणि 2 लाखात मिळतात. त्यामुळे डबिंगचा खर्च 3 लाख रुपये असतो आणि त्यात ते 5 लाख रुपये त्यांच्याकडे फिल्म असते जी सॅटेलाइटवर दाखवतात ते. आणि त्यातल्या त्या फिल्म मधला कॉन्टेंट जो असतो तो कमर्शियल असतो. म्हणजे सगळेच की गावात किंवा त्यांचं TRP जिथे असतं की झी टॉकीजला तुम्हाला ते एक गावात तो चला सिनेमा बघूयात, तिथे मराठी पण येतात, तिथे तामिळचे रिमेक पण येतात, तेलुगूचे रिमेक पण येतात, जे मराठी डब येतात. त्यामुळे त्यांचा तो बिझनेस प्रपोजिशन वाईज ते त्यांना करेक्ट पडतं. ते झी मराठीसाठी मराठी फिल्म एखादी घेतली तर आय थिंक एक फिल्म केली तर आपण 50 लाख रुपये ते ऑफर करतात किंवा कोणी कधी 10 लाख पण करतात कुठल्या फिल्मला छोट्या. त्यामुळे त्यांना ते परवडत नाही आणि म्हणजे ऍज अ प्रोड्युसर ते पण द्यायला तयार होत नाही की 10 लाख रुपयात मी माझी फिल्म का देऊया. त्यामुळे ते सगळं झालं. तिथले डबिंग त्यांना फक्त फिडिंग करायचं होतं कारण त्यांना इथे सिनेमे त्या पैशात घ्यायचे नाही. वैभव छोटा पडदा केलेला आहे, मोठा पडदा करतो आहेसच, पण जिथून सुरुवात झाली ते थिएटर त्याच्यापासून लांब गेलेलं आहे. आता पुन्हा थिएटरकडे जावं अशी इच्छा होत नाही आणि त्यासाठी वेळ काढावा असं वाटत नाही? मनाने लांब नाही गेलो अजून, पण सध्याशी नाटक चालू नाहीये. आणि ज्या पण लोकांनी थिएटर केलंय त्यांचं पहिलं असं म्हणणं असतं की माझं फर्स्ट लव्ह इज ऑलवेज थिएटर. तर ती एक नशा वेगळीच असते. पण या क्षणी आय एम नॉट गुड ॲट मल्टीटास्किंग. म्हणजे मला माझे बरेच मित्र आहेत जे नाटक पण करतात, सिरियल पण करतात, फिल्म पण करतात, पण समोर मला ते जमलं नाही. तर मला असं वाटतं थोडा ब्रेक घेतलाय थिएटर पासून, पण मी डेफिनेटली थिएटर करीन. अनेक जण असं सांगतात की नक्की थिएटर करणार, पण करतात सगळे. मी भरत जाधव पासून ते अगदी अंकुश पर्यंत अनेक जण काही ना काही वेळ काढून मुद्दाम थिएटर देतात. तसा वैभव थिएटरसाठी वेळ देणार असं किमान मनाशी ते ठरवलेलं आहे. हो, नक्कीच नक्कीच. अच्छा प्रार्थना, तुम्ही दोघेही कॉफी आणि बरंच काही मध्ये एकत्र होतात, आता पुन्हा मिस्टर अँड मिसेस सदाचारीच्या निमित्ताने एकत्र आहात. वैभववर काम करण्याचा अनुभव काय? तो मगाशी म्हटलं त्या पद्धतीने खरोखर तो असा डॅशिंग किंवा राकट असा नाहीये वास्तविक आयुष्यात? नाहीये, खरंच तसा नाहीये. आणि आमच्यासाठी नाही असं म्हणायचं, राकट नाहीये. सो जेव्हा आशिष वाघने अप्रोच केलं मला, तेव्हा मला स्टोरी आवडली होती पण मला कळत नव्हतं की काय करू. आणि इनफॅक्ट त्यांनी स्टोरी ऐकवली नव्हती, त्याच्या आधीच माझं म्हणणं होतं की काय करायचं असे, आता कुठली फिल्म करायची. बरोबर, मी वैभवलाच फोन केला आणि मी त्याला सांगितलं, तो म्हणला, हे बघ, आशिष वाघनी पण मला सांगितलं की माझ्या डोक्यात प्रार्थना तू आणि वैभवच आहात. आणि मी कोणाचा विचारायचं म्हणजे आम्हाला तुम्हालाच, मी डायरेक्ट तुलाच येऊन विचारतो, ही फिल्म दुसऱ्या कोणाला विचारली पण नाही. मग मी वैभवला फोन केला आणि वैभवला सांगितलं, वैभव जर त्याचं म्हणणं असं आहे तर तुला काय वाटतंय? तर तो म्हणला, हे बघ, मी ऐकलंय आणि मला वाटतंय, म्हणजे कॉफी हा सब्जेक्ट वेगळा आहे, वेगळ्या जॉनरची फिल्म आहे, पण त्याच ताकदीची फिल्म आहे ही. आणि म्हणून मला असं वाटतंय की आपण केलं पाहिजे. कारण ह्याच्या आधी असं नव्हतं की आम्हाला विचारल्या नव्हत्या, आम्हाला 7 ते 8 फिल्म्स विचारल्या होत्या आणि आम्ही सगळ्याला फिल्म्सला नाही म्हटलं होतं. कारण कॉफी आणि बरंच काही तो जॉनर खूप वेगळा होता आणि तो खूप चांगला पण होता. आणि याच्यामध्ये जसा ऍक्शन सीन्स आहेत त्याच्यामध्ये जरी नसले तरी तो पिक्चर आजही तरुणाईला प्रचंड आवडलेला पिक्चर आहे. अतिशय मनापासून प्रेम करतात. गोड फिल्म आहे मी असं म्हणणार, खूप स्वीट. जे आता जसं म्हटल्याप्रमाणे, सॉरी मी इंटरप्ट करतो, पण
आजच्या युथला जे एक लव्ह स्टोरी, जे सिम्पल लव्ह स्टोरी असं दाखवण्यात खूप असं तामझाम आपण म्हणतो ना, आर्टिफिशियल नाहीये, ते मनातनं आलेली गोष्ट आहे की एक असं प्रेम होतं जे बोलकं नसतं. मे बी तो खूप प्रयत्न करतो बोलायसाठी, कसं सांगू, काय सांगू, कधी बोलू, पण एक व्यथा भरपूर लोकांची आहे, ती मे बी लोकांना. पण मग कॉफी आणि बरंच काही बघितल्यानंतर या दोघांचं कास्टिंग मला नक्की झालं होतं या पिक्चरसाठी. नाही, मी स्क्रिप्ट जेव्हा माझं जरा आश्चर्यच आहे. नाही, मला स्क्रिप्ट आल्यानंतर मला असं झालं की स्क्रिप्ट वाचली आणि मला असं कळलं की मला हे कॅरेक्टर पाहिजे, अशी हवेत की डिझाईन. तर मी खूप स्कॅन केलं मराठीत, म्हणजे असं म्हणजे माझ्या स्वतःची जे काही 20-25 दिवस मी फक्त वर्क करतो काय होऊ शकतं ऍप्ट, आणि मला कोणी दिसेना फ्रँकली स्पीकिंग. अच्छा, कधी कोणी दिसेना, पण असं कळलं की एक इमेज ब्रेकर होतं यासाठी, म्हणजे हिच्यासाठी पण थोडं तिने केलेला एक वेगळा रोल, यात वेगवेगळे शेड्स आहेत तिचे. तर मला असं वाटलं की हे लोक उत्तम करू शकते, कारण ती ऑन स्क्रीन केमिस्ट्री ही इतकी छान होती कॉफीमध्ये, आणि यात पण तशीच आहे, पण थोडी वेगळी आहे. म्हणजे त्याला म्हणजे त्याची ट्रीटमेंट तीच असेल, पण वेगळ्या पद्धतीत ती समोर येईल असं होतं. त्यामुळे हे दोघं माझ्या डोळ्यासमोर, आणि वैभवचा ऍज अ हिरो आपल्याला एक मराठीत सर अजून हवा होता, आणि जे मराठीत अजून चांगले हिरो हवे आहेत फ्रँकली स्पीकिंग आहेत, ड्यू रिस्पेक्ट टू एव्हरीवन. एक असा जिथे मला दरवेळी असं वाटतं की हिंदीत मध्ये रणबीर कपूर, रणवीर सिंग किंवा वरुण धवन सगळे हँडसम गुड लुकिंग, वाय नॉट इन मराठी, म्हणजे आहेत, पण यंग जनरेशन साठी काय, आत्तासाठी काय, तर माझा हिरो ते का करू नये जे सगळेच मला, कारण मी कम्पेअर करत नाही, पण मला असं आधीपासून वाटलं की मी हा एक हिंदी सिनेमा जे बघायचं असतं ऑडियन्सला ते मी मराठीत दाखवणार. आणि मला असं वाटलं की हे दोघं ऍप्ट आहेत त्यासाठी. तिचे डोळे फार बोलके आहेत, म्हणजे ते स्क्रीनवर जे काही गोष्टी होत्या त्या सोप्या झाल्या दोघांसोबत करायसाठी, आणि त्यांनी उत्तमच काम करतात ते, त्यामुळे काही इश्यूज नाही. हिंदीच्या तोडीस-तोड मराठी चित्रपट तयार करण्याची इच्छा, बरोबर, त्याच्यातून तयार झालेला मिस्टर अँड मिसेस सदाचार, राईट, 19 फेब्रुवारीला रिलीज होतोय. आज या टीम बरोबर आपल्याला काही बोलायचं आहे अजून, त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. O2 लाईफ, आयुष्याला ऊर्जा देणारा प्रकल्प. पडवळवाडी पन्हाळा रोड इथं साकारतोय 100 बंगलो असलेला भव्य प्रकल्प O2 लाईफ. प्रत्यक्ष भेट द्या आणि प्रदूषण मुक्त निसर्गाच्या सानिध्यात जगण्याचा अनुभव घ्या. ॲपल हॉस्पिटल कोल्हापूर येथे आता उपलब्ध अत्याधुनिक 64 स्लाइस सिटी स्कॅन मशीन. मेंदूपासून पायाच्या अंगठ्यापर्यंतची सिटी स्कॅन तपासणी केवळ 8 ते 10 सेकंदामध्ये. पारंपरिक सिटी स्कॅन मशीनच्या तुलनेत अधिक सुस्पष्ट इमेजिंग व केअर डोस 4D या तंत्राद्वारे पेशंट्सना सर्वात कमी रेडिएशन, मेंदू विकार, हाडांमधील दोष, पोट विकार, फुफ्फुसांचे आजार, रक्तवाहिन्यातील दोष याबरोबरच हृदयाच्या रक्तवाहिन्यातील ब्लॉक्सचे निदान करण्याची क्षमता असणारे प्रगत मशीन. नवजात शिशु व लहान मुलांच्या तपासणीसाठी सर्वात जलद व नाममात्र रेडिएशन असणारे एकमेव सिटी स्कॅन मशीन. सर्व प्रकारच्या आधुनिक सिटी स्कॅन तपासण्या अल्पदरात उपलब्ध असणारे व गेल्या 2 दशकाहून अधिक काळ अहोरात्र सेवा पुरविणारे कोल्हापुरातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर ॲपल हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर. निरोगी आयुष्याचा मूलमंत्र ॲस्टर आधार हॉस्पिटल प्रस्तुत आरोग्य आधार. ताणतणाव मुक्त जीवनाची गुरुकिल्ली. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं परिपूर्ण उत्तर मिळेल तज्ञ डॉक्टरांकडून. आधुनिक उपचार पद्धती, प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करून चला करूया निरोगी समाज निर्मिती. ॲस्टर आधार हॉस्पिटल प्रस्तुत आरोग्य आधार. दर शुक्रवारी रात्री 8 वाजता, पुनःप्रसारण शनिवारी सकाळी 8 वाजता आणि रविवारी सायंकाळी 7 वाजता फक्त चॅनल B वर.
O2 लाईफ, आयुष्याला ऊर्जा देणारा प्रकल्प. पडवळवाडी पन्हाळा रोड इथं साकारतोय 100 बंगलो असलेला भव्य प्रकल्प O2 लाईफ. प्रत्यक्ष भेट द्या आणि प्रदूषणमुक्त निसर्गाच्या सानिध्यात जगण्याचा अनुभव घ्या. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवाद मध्ये आज आपण बोलतोय मिस्टर अँड मिसेस सदाचारी या चित्रपटाच्या टीम बरोबर. वैभव, पुन्हा एकदा तुझ्याकडे येतो. आता जसं साऊथच्या फिल्म इंडस्ट्रीबद्दल बोलले तसं मला तुझ्याकडनं जाणून घ्यायचंय हिंदीबद्दल, कारण बाजीराव मस्तानी मधला चिमाजी अप्पांचा रोल करून पुन्हा एकदा हिंदीमध्ये, म्हणजे याच्यापूर्वी आय थिंक हंटर केला होता, हंटर नंतर आता बाजीराव मस्तानी, आणि त्यातही बॅनर एकदम थेट संजय लीला भन्साळींचं. काय तो अनुभव काय होता संजय लीला भन्साळींबरोबर काम करण्याचा? मला खूप शिकायला मिळालं, कारण पहिल्यांदा तर त्रास झाला होता, कारण तो सगळा जो पेहराव होता, म्हणजे मी टक्कल 2 महिने केलं होतं, पण आम्ही शूट जवळपास 8 ते 9 महिने केलं माझा रोल. तर त्यात मी मराठी फिल्म शूट करत होतो म्हणून टक्कल करता येत नव्हतं, म्हणून मग बॉल्ड पॅच लावायचो. तो लावायला मला 3 तास लागायचा, म्हणून सकाळी जर 8चा कॉल टाईम असेल तर मला सकाळी 5ला सेटवर पोचावं लागायचं. थंडीच्या दिवसात ते मग गम वगैरे फार असं कम्फर्टेबल नव्हतं. ग्रॅज्युअली थोडं कम्फर्टेबल व्हायला लागलो, आणि एवढ्या मोठ्या कॅनव्हासवर पहिल्यांदाच काम करत होतो. त्यात डायलॉग्स कलोक्युअल नव्हते, कारण आपण जसे नॉर्मल बोलतो तसे डायलॉग पण नव्हते, लांब लचक मोठे डायलॉग. तर पहिले 2-3 दिवस मला खरंच त्रास झाला, पण नंतर सरांनी जसं असं, म्हणजे संजय सरांनी खूप सपोर्ट केलं. कारण पहिल्या दिवशी मला आठवतं की मला ते जरा थोडं हिच होते, म्हणजे जमत नव्हतं, 1-2 गोष्टी नीट जसं हव्या होत्या मला तसं येत नव्हत्या. पण सर म्हणाले, अरे वैभव आरामसे करू, काही टेन्शन नाही, आरामसे शूट करता. तर असं, आणि नंतर मला आठवतं की सीन झाल्यानंतर, एक सीन झाल्यानंतर आणि फिल्मचं पूर्ण एडिट झाल्यानंतर संजय सर जेव्हा मला सेटवर पहिल्यांदा भेटले शूट झाल्यानंतर, तर ते पर्सनली आले, त्यांनी मिठी मारली आणि ते म्हणाले की चिमाजी यू हॅव डन अ सुपर्ब जॉब. आय थिंक दॅट वॉज द बिगेस्ट कॉम्प्लिमेंट. आणि कॉन्फिडन्स बूस्टर खूप होता, कारण सगळ्यांसोबत काम करायला मिळालं. म्हणजे फिल्ममध्ये सगळ्यांसोबत सीन्स आहे आणि छान सीन्स आहेत, म्हणजे रणवीर, प्रियंका, दीपिका आहेत, पण तन्वी मॅम आहे, तन्वी आझमी, मिलिंद सोमण आहे, नंतर सगळ्यांसोबतच काम करायला मिळालं आणि कॉन्फिडन्स खूप वाढला. आणि मला मी नुसतं मेहनत केली होती. बरेच लोकांनी मला घाबरवलं होतं की एडिट होईल, ते सांगता येत नाही, काय एवढा मोठा फिल्म असतात, तू उगाच फार असं वाटेल आणि 2 मिनिटं दिसतील स्क्रीनवर, असं येऊ शकतं. म्हणून मी फार विचार केला नव्हता की काय होईल, पण देवाच्या कृपेने रिव्ह्यूज पण इतके चांगले आले. म्हणजे प्रत्येक मोठा क्रिटिक जो हिंदीतला आहे त्यांनी मेन्शन केलं माझं नाव, तर सगळं तो चांगला रजिस्टर होणारा रोल आहे, यात काही शंकाच नाही. म्हणजे चिमाजी अप्पाचा रोल वैभव तत्वादीने अतिशय उत्तम रीतीने केला, असं प्रत्येकजण आनंदाने अभिमानानं सांगतोय. हे मला वाटतं खूप मोठी पोच पावती. पुन्हा एकदा वळूया आपण मिस्टर अँड मिसेस सदाचारीकडे. या चित्रपटातलं जे जगदंब गाणं आहे ते खूप गाजते. मुळात हा चित्रपट शिवजयंतीला 19 फेब्रुवारीला रिलीज होतोय. हा योगायोग आहे की मुद्दाम घडवून आणले? नाही, हा योगायोगच म्हणेन मी, कारण आमची रिलीज डेट ही 8 जानेवारी होती. जेव्हा मी अनाऊन्स केलं तेव्हा 1 तारखेला वगैरे मला जसं कळलं होतं की 22 तारखेला नटसम्राट येणार आहे, 22 जानेवारीला. आय नो दॅट की नटसम्राट ही मोठी फिल्म आहे, मोठा सिनेमा आहे, त्यासमोर आपल्याला कॉम्पिट करायचं. त्यामुळे व्हॉट इज नेक्स्ट डेट. अच्छा. त्यामुळे हे सगळं करत असताना पुढे फेब्रुवारीत आम्ही 5 फेब्रुवारीला पण फिल्म होत्या, 29ला पण होत्या. तर म्हटलं नको आपल्याला कॉम्पिटिशन नको, कारण काय होतं आता की दर आठवड्याला 4-4, 5-5 मराठी सिनेमे येतात. म्हणजे आज या 12 तारखेला पण 4 म्हणून सुरुवातीला म्हटलं मराठी पाऊल पडते पुढे, आता मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये अगदी तंतोतंत लागू पडते. बरोबर. पण एका अर्थानं हा योगायोग चांगला आहे. चित्रपटाच्या दृष्टीनं त्यात शिवाजी महाराजांचा भक्त म्हणजे शिवा आहे, आणि असा चित्रपट शिवजयंतीला रिलीज होणं हा नक्कीच चांगला योग आहे. योगच आहे. म्हणजे ते म्हणतं की महाराजांनी घडून आणलेलं आहे बहुतेक, असं मला वाटतं. कारण हे गाणं पण आम्ही शूट करणार होतो, कोल्हापुरात शूट होणार होतं, ते झालं नाही ड्यू टू सम रिझन. ते गाण्याचे बोल पण आम्हाला तेवढे आवडले नव्हते जेवढे नंतर आम्ही नाही ठीक आहे करूयात, कारण महाराजांवर गाणं करायचं म्हणजे ते दडपण एक असतं किंवा कसं ते कारण प्रेझेंट व्हायला पाहिजे. तसं हे गाणं खूप भव्य दिव्य प्रमाणात शूट झालं, त्यासाठी बऱ्यापैकी पैसे सोडलेले आहेत. हो, कारण महाराजांवर असं छोटं काहीच करू शकत नाही, पण ते आमच्या जेवढं जमलं तेवढं ते केलेलं आहे. पण काल ती जसं सांगताना आम्ही काल त्या फुटबॉल चषकला गेलो होतो, तर त्यांनी तिथे जरा एक चांगली पावती आम्हाला मिळाली की ते छान ज्यांना महाराजांना शोभून दिसेल असं तुम्ही गाणं केलेलं. जगदंबा 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 छत्रपती खड्गधर कवडी माळ चापधर वज्र तेज रुद्र स्वर जगदंबा 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 मृत्युंजय छत्रधर शौर्य यज्ञ शुभंकर युग कीर्ती धुरंधर जगदंबा
वैभव, या चित्रपटामध्ये तुझं जे कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये तू शिवाजी महाराजांचा भक्त, निस्सीम चाहता अशा पद्धतीचं कॅरेक्टर आहे. जो पिक्चर येऊन गेला सचिन खेडेकरांचा शिवाजीराजे भोसले बोलतोय, त्या चित्रपटाचा आणि या चित्रपटाचा असा यात काही साम्य आढळेल का? एकच साम्य, छत्रपती शिवाजी महाराज, बाकी काही नाही. कारण ट्रीटमेंट त्यांची खूप वेगळी होती. आणि इकडे जर तुम्ही कोल्हापूरमधलं, मी आता बरेचदा कोल्हापूरमध्ये प्रमोशनसाठी येतो किंवा इतर कारणासाठी पण येतो, तर खूप सारी मुलं ते चंद्रकोर लावून असतात किंवा तर ती मुलं म्हणजे महाराजांना मानणारी आहेत, पण त्यांचा जर लाईफ बघितलं तर अत्यंत नॉर्मल आयुष्य आहे. म्हणजे जसं त्याची लव्ह स्टोरी असेल, त्याच्या आईबाबांचं त्याचं रिलेशन, तर तसं या फिल्ममध्ये आहे. म्हणून मी शिवाजीराजे भोसले बोलतोय मध्ये हायपोथेटिकल कन्सेप्ट बऱ्याच होत्या की म्हणजे असं घडतं किंवा तसं ते बोलतात वगैरे, असं काही नाही. अत्यंत नॉर्मल स्टोरी आहे, जी आपण कोणत्याही नॉर्मल मुलाच्या आयुष्यात जे काही गोष्टी घडतील ते याच्या आयुष्यात घडतात. प्रेम जर आपल्यांनाच आपल्यापासून दूर नेणार असेल तर ते मला मान्य नाही. त्या मुलावर प्रेम करायच्या ऐवजी गळ्यात धोंडा बांध आणि विहिरीवर जाऊन जीव दे. जो स्वतःच्या सख्या बापाचा नाही झाला तो दुसऱ्या कोणाचा काय होईल? विजयजी, तुम्हाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना तुम्ही म्हटलं तसं की आपल्याकडनं जे काही चांगलं देता येईल प्रेक्षकांना ते द्यायचं, हा तुमचा त्यातला मूळ उद्देश अतिशय चांगला आहे. परंतु स्पेसिफिक प्रत्येकाला वाटत असते की मला हिरोच व्हायचे, आणि त्यामुळे निगेटिव्ह शेडच्या रोलकडे आजकाल निगेटिव्ह शेडच्या रोलला सुद्धा तितकंच महत्व आलेलं आहे, यात काही शंका नाही. पण तरी सुद्धा व्हिलनचा रोल स्वीकारताना तसा शिक्का बसू नये याची काळजी घेतात तुम्ही. अशी काही कधी काळजी करता का? अजून तरी काळजी केलेली नाही आणि करेल असं वाटत नाही. चित्रपटामध्ये चांगला रोल असणं माझं हे की जे काही करेल लीड किंवा निगेटिव्ह ते उत्तमरित्या करायचं असं ठरवलंय. मग आता तेच सांगतो ना की पब्लिकला आता 702 रिलीज झाली, आता ही सदाचारी रिलीज होती, आता लोकांना काय आवडेल, पुढे अजून 2 फिल्म साईन केल्या, एक लीड म्हणून केली, एक विलन म्हणून केलेली. तर आता पब्लिकला जे आवडेल ते द्यायचं. ओके. प्रार्थना, गुजरातमध्ये काही काम केलेलं आहे गुजराती फिल्म्समध्ये किंवा नाटकामध्ये असं काही नाही ना? नाही. अहमदाबादमध्ये फक्त. मग या क्षेत्रामध्ये आला कसं तुम्ही? नाही, मी कॉलेजमध्ये होते, मी BSc केलं मॅथमॅटिक्स मध्ये, त्यामुळे तितपत कधीच विचार नव्हता केला की ऍक्टिंग करीन, काहीच नाही. कधी मी नाटकं पण नाही केले, काहीच नाही, काही संबंध, थिएटरशी पण नाही, काहीच नाही. मी त्याच्यानंतर जर्नलिझम करायला मुंबईत आले आणि आय वॉज अ जर्नलिस्ट इन स्टार न्यूज. मी प्रॉपर इंटरव्ह्यूज घ्यायचे स्टार न्यूज मध्ये असताना, आणि ते हिंदीच, येस, आणि ते पेज 3 पार्टी करायचे, त्यामुळे माझा जनरली संबंध न्यूज म्हणून ऍक्टर्स आणि डिरेक्टर्सचे इंटरव्ह्यूज घ्यायचे. मला ते स्क्रिप्ट रायटिंग मध्ये, स्क्रिप्ट रिडिंग मध्ये ह्या सगळ्यात इंटरेस्ट यायला लागला. आणि 7-8 महिने आय थिंक मी स्टार न्यूज मध्ये जॉब केली आणि ती जॉब सोडली आणि मी ठरवलं की आता मला डिरेक्शन मध्ये जायचंय. सो म्हणून मी रेणुका शहाणेला असिस्ट केलं. त्यांची फिल्म होती रीटा नावाची, मराठी फिल्म होती. सो त्याच्यात त्यांना प्रॉपर असिस्टंट डिरेक्टर म्हणून असिस्ट केलं, आणि तेव्हा तिने मला खूप इन्सिस्ट केलं की वाय डोंट यू ट्राय इन ऍक्टिंग प्रार्थना, तू करू शकतेस. आणि मग मला सगळं ओके, चल वाय नॉट असं म्हणून. आणि तिने मला एक छोटासा रोल दिला, जॅकी श्रॉफच्या डॉटरचं कॅरेक्टर होतं, 1-2च डायलॉग्स होते, आणि ते मी केल्यावर सगळे खूप खुश झाले की अरे तुला केलं पाहिजे ऍक्टिंग. आणि फोटोशूट केलं आणि पहिल्यांदाच पवित्र रिश्तासाठी ऑडिशन द्यायला गेले. आणि मला 3ऱ्याच दिवशी फोन आला, डायरेक्ट एकता मॅमनीच फोन केला की यू आर सिलेक्टेड फॉर दिस रोल, आणि सुरू झालं मग तेव्हापासून ऍक्टिंग करणं. आमच्या पत्रकारितेतल्या अनेक जणांना बरं वाटेल, पत्रकारिता ते ऍक्टिंग हा प्रवास झालेला आहे. व्हेरी गुड. मला तो विचारायचं असं की या चित्रपटाचं शूटिंग बऱ्यापैकी पश्चिम महाराष्ट्रात, कोल्हापूर, सांगली, सातारा भागात झालेलं आहे समजलं मला. किती दिवसाचं शेड्यूल होतं आणि आता चित्रपट रिलीज करताना कुठे कुठे कशा पद्धतीने होतोय? टोटल शेड्यूल आपलं हे 45 डेज होतं, 44 दिवस ऍक्च्युअली आपण शूट केली आहे. त्यात 80% मी म्हणून की कोल्हापुरात शूट केली. 80% फिल्म कोल्हापुरात? हो, पूर्ण ऑलमोस्ट. आणि 10 दिवस मी शूट केलं मॉरिशसला. मॉरिशस मध्ये जे तुम्ही सॉन्ग मध्ये बघता काही एक सिक्वेन्सेस आहेत, तिथे 10 दिवस तिथे शूट केलं, आणि बाकीचं मुंबईमध्ये जगदंब किंवा काही सिक्वेन्सेस मुंबईला शूट केले. असे 3 जागी आम्ही शूटिंग केलेलं आहे. हा सिनेमा डेफिनेटली संपूर्ण महाराष्ट्रातच रिलीज होणार आहे. म्हणजे हैदराबादला पण रिलीज होतोय. 3 सिनेमा हैदराबादला पण होतील, बेळगावला पण होईल. तर आय थिंक रिलीज वाईज इज अ वायडर रिलीज सगळीकडे. म्युझिक कोणाचं आहे? म्युझिक या फिल्म मध्ये पंकज पडगणे, व्ही हरिकृष्ण यांचं आहे. ओके. आणि एकूण गाणी किती आहेत? 6 गाणी आहेत. हो, आणि सगळ्या तो अल्बम वेगळा आहे. म्हणजे आम्ही म्हणून की प्रत्येक गाणं एक वेगळं आहे. ताई माई काका काकू काम पडली भारी, हॉल भटजी बँड बाजा बाकी है तयारी, सजलेल्या गाडीत नऊवारी साडीत अडकाया जातोय लग्नाच्या बेडीत, फील
ये मिक्स है, डेट भी फिक्स है, कम विद फैमिली, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, सुपर डुपर हिट सदाचारी. या चित्रपटामध्ये दत्तूचा रोल केलेले प्रसाद जवादे आज आपल्या सोबत आहेत. प्रसाद यांनी अनेक वेगवेगळ्या मालिकांमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. आपण त्यांना छोट्या पडद्यावरती नेमके बघतो. या चित्रपटातला रोल काय आहे आपला? मिस्टर अँड मिसेस सदाचारीमध्ये मी वैभव तत्वाधीचाच म्हणजे शिवा सदाचारीच्या मित्राचा रोल प्ले करतोय. दत्तू नावाचं कॅरेक्टर आहे. हे तिघं, मी, दत्तू आणि बंड्या नावाचा अजून एक कॅरेक्टर आहे. उदय नेने प्ले करतोय. उदय नेनेला बऱ्याच ऍड्स मध्ये वगैरे बघितलं असेल. तर हे तिघं लहानपणापासूनचे मित्र असतात, घट्ट मित्र असतात. प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींमध्ये त्याची साथ देणारे. शनिवार रात्रची दारू खरी आहे आणि प्रेम विम हे सगळं खोटं आहे असं कायम त्याला सांगणारा. पण आमचा शिवा प्रेमात पडल्यानंतर मग हे मित्र त्याला कसे सपोर्ट करतात. अच्छा. या फिल्ममध्ये जसं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं नातं उलगडलं गेलंय किंवा वडील मुलाचं, आता जसं वैभवनी सांगितलं त्याप्रमाणे, तसंच मैत्रीचं सुद्धा एक खूप स्पेशल रोल आहे आणि एक स्पेशल जागा आमच्या दिग्दर्शकांनी दिलेली आहे. नात्यांबद्दल खूप छानरित्या प्रेझेंट केलेलं आहे. तर असे हे 3 मित्र असतात. मग ते त्याला कसं प्रेमासाठी सपोर्ट करतात की नाही. बरं, दत्तूचा त्याच्यात काय सहभाग असतो, तो सुरुवातीला त्याच्या विरोधात असतो, पण नंतर मग काय होतं तो अजून एक ट्विस्ट आहे. खरं म्हणायला गेलं तर डबल रोल म्हणलं तरी चालेल, पण तो एक ट्विस्ट आहे. तो काय आहे तो तुम्हाला सिनेमातच बघायला आवडेल आय गेस. पण ह्या मैत्रीच्या नात्यांमध्ये सुखांत आहे की दुःखांत आहे? निश्चितच सुखांत आहे. शेवट सगळा हा सुखांतच असतो. ही बेसिकली स्टोरी ना सर, मला सगळ्यांनी सांगितलंच असेल, पण मला असं वाटतं ना, दर दुसऱ्या घरात घडणारी ही गोष्ट आहे. एक नावडता मुलगा असतो घरात, त्याच्या काही इच्छा आकांक्षा असतात, मग तो त्याला सगळ्याला कसा सामोरं जातो, कसं फेस करतो. त्याच्या काही इच्छा असतात ते कशा पूर्ण करतात, जे आई वडिलांची जनरेशन ते त्यांना समजून घेत नाही. ह्या सगळ्याबद्दल इतकं छानरित्या खेळलं गेलं ना. अच्छा. पण मग तसं बघायला गेलं तर मग सिनेमात ह्या वेगळं काय आहे, तर या सगळ्याचे सोल्युशन्स किंवा या सगळ्याचे प्रॉब्लेम्सला कसं फेस करायचं, प्रेमात येणाऱ्या खऱ्या अडचणी कशा आहेत, त्याला कसं सामोरं जायचं, ह्याच्यात हे निश्चितच लोकांना याची उत्तरं मिळतील. ऍट द सेम टाइम एंटरटेनिंग होईल. तू कॉलेजमध्ये दिसतोस पण क्लासरूम मध्ये का नाही? आपण क्लास नाही, ओनली मास. सुपर डुपर हिट सदाचारी. 19 फेब्रुवारीला मिस्टर अँड मिसेस सदाचारी आपल्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट आपण सगळ्यांनी पाहिल्यानंतर अधिक त्याच्यावरती आपल्याला बोलता येईल, रिॲक्शन देता येतीलच. पण तुर्तास तर या चित्रपटाविषयी जेवढी उत्सुकता आहे ती पाहिल्यानंतर हिंदीमधील उच्चतम सगळी जी काही तांत्रिक मूल्य असतील ती, उत्तम कथानक आणि मग सांगितल्या पद्धतीनं अतिशय उत्तम पद्धतीचे फाईट सिक्वेन्सेस, गाणी, असा सर्व बाजूनी परिपूर्ण चित्रपट देण्याचा यांचा प्रयत्न आहे. तो परिपूर्ण झालाय का हे आपण 19 तारखेला चित्रपट पाहिल्यानंतर ठरवू. आज आमच्या स्टुडिओमध्ये हे सर्वही मान्यवर आले आणि या चित्रपटाबद्दल भरभरून बोलले, एकूण करिअरबद्दल बोलले. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, त्यांना शुभेच्छा देतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावर चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं.